नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 21व्या शतकाकडे वाटचाल करताना नवनवीन योजना राबवून देशाला प्रगतीच्या वाटेवर गतिमान करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. कॅशलेस व्हा आणि 1 करोडचं बक्षीस जिंका. नाही, ही काही फक्त कोणत्याही जाहिरातीमधील जाहिरात नाहीये. नोटबंदीनंतर आपल्या देशात नवपरिवर्तनाचं वारं वाहू लागलं आहे. कॅशलेस व्यवहाराला अधिक गती येण्यासाठी सरकारने लकी ग्राहक योजना आणि डीजी धन व्यापार योजना ह्या आणल्या आहेत. आज त्याच विषयावर आपण अधिक जाणणार आहोत आणि त्याच विषयी चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते आपण पाहूया. आजचा आपला विषय आहे वाटचाल नव्या अर्थव्यवस्थेकडे. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आपण अशाच 2 तज्ज्ञ व्यक्ती आपल्या इथे आमंत्रित केले आहेत. आजचे आपले पहिले गेस्ट आहेत सुहास राजदेरकर. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सुहास राजदेरकर त्यांची स्वतःची फायनान्स कंपनी आहे आणि गेल्या 30 वर्षापासून त्यांना विविध संस्थांमध्ये गुंतवणुकीचा अनुभव आहे. तसेच आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत श्री सुनील साठे. नमस्कार सुनील सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री सुनील साठे TGSB सहकारी बँकेत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच लकी ग्राहक योजना आणि डीजी धन व्यापार योजना नक्की काय आहेत, त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजेत किंवा त्यांचा वापर करून आपण नक्की कशा प्रकारे याचा फायदा घेऊ शकतो, या सगळ्याविषयी जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, जेणेकरून आपल्या तज्ज्ञांकडून आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे वाटचाल नव्या अर्थव्यवस्थेकडे आणि आपण जाणून घेणार आहोत लकी ग्राहक योजना आणि डीजी धन व्यापार योजना. आपल्याबरोबर आहेत श्री सुनील साठे आणि सुहास राजदेरकर. पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. खरं तर सुहासजी, आज आपण लकी ग्राहक योजना आणि डीजी धन व्यापार योजना या योजनेविषयी बोलणार आहोत की या दोन्ही ज्या योजना सुरू झाल्यात त्या जनसामान्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्या काय आहेत, कशा आहेत, हे सगळं आपण बघणारच आहोत. पण याची पार्श्वभूमी आम्हाला थोडी सांगा. नक्कीच. प्रेक्षकांना चर्चेच्या सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की सरकारने आपल्यासाठी लॉटरीपेक्षाही सुंदर, अतिशय चांगली योजना आपल्या पुढे मांडलेली आहे की ज्या योजनेमध्ये तुम्हाला लॉटरीचं तिकीट सुद्धा विकत घेण्याची आवश्यकता नाही, अशी ही योजना आहे. लकी ग्राहक योजना आणि डीजी धन व्यापार योजना ह्या दोन्ही योजनेसाठी सरकार 340 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि त्यातले 153 कोटी हे फक्त प्रेक्षकांना, आपल्या ग्राहकांना आणि व्यापार मित्रांना हे बक्षिसांसाठी म्हणून ठेवलेले आहेत. 25 डिसेंबरला ही योजना लॉन्च झाली, त्या योजनेचा शुभारंभ झाला आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की काल म्हणजे 18 जानेवारीपर्यंत 3,81,000 ग्राहकांना आणि 21,000 व्यापाऱ्यांना ह्या योजनेमार्फत 60 कोटीच्या बक्षिसांचं वाटप ऑलरेडी झालेलं आहे. आणि ही योजना अजूनही 2-2.25 महिने पुढे चालणार आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 100 कोटींची बक्षिसं सरकारकडनं ग्राहकांना आणि व्यापार मित्रांना देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे मला अशी विनंती करावीशी वाटते प्रेक्षकांना की ह्या योजनेचा त्यांनी निश्चितपणे लाभ घ्यावा. आता मी तुमच्या प्रश्नाकडे वळतो. याची पार्श्वभूमी अशी होती की 8 नोव्हेंबरला ज्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा कॅन्सल झाल्या, त्याचं सिंपल कारण असं होतं की आज तुम्ही बघत असाल तर भारत देशामध्ये जवळजवळ 85% व्यवहार हे रोखीने होतात, म्हणजे कॅशने होतात. आणि ही जी कॅश आहे ही नोटा छापण्याचा जो खर्च आहे आणि ह्या नोटा हँडल करण्याचा, त्याच्यामुळे जसं तुम्ही सांगितलं की हा त्याचा खर्चही एवढा आहे आणि ही योजना अशा पद्धतीने सुरू झालेली आहे आणि त्याचे हे फायदे आहेत ते आपल्याला सविस्तर जाणून तर घ्यायचेच आहे. पण मला सुनीलजी तुमच्याकडे यायचं आहे की जसं सरांनी सांगितलं की लकी ग्राहक योजना, डीजी धन योजना ह्या चांगल्या तर आहेत, पण त्याची आवश्यकता होती का किंवा काय आहे?
किती आहे? आपण जसा मगाशी उल्लेख केला तसं गेल्या 2.5 वर्षामध्ये मोदी सरकारने भ्रष्टाचार आणि काळा पैसा नष्ट करण्यासाठी अनेक पावलं उचलली. सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सर्वात जे महत्त्वाचं पाऊल उचललं ते म्हणजे जनधन योजना. जनधन योजनेअंतर्गत साधारण 25 कोटीपेक्षा अधिक खाती उघडली गेली. त्याच्यानंतर त्यांनी आधारला एक प्रकारचा वैधानिक दर्जा दिला. तसंच सरकारने कुठल्याही प्रकारची जरी सबसिडी असली तरी ती फक्त अकाउंटमध्ये जमा होईल. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, पहल याच्या अंतर्गत ज्या सबसिडी होत्या याच्या अंतर्गत त्या सगळ्या अकाउंटमध्ये जमा करायला सुरुवात केली. आणि सर्वात जो महत्वाचा आणि धाडसी निर्णय ज्याचा आता उल्लेख झाला, निश्चलनीकरण. तर निश्चलनीकरणानंतर जेव्हा आपल्या लक्षात आलं की हे जे डिजिटल पेमेंट आहेत, इलेक्ट्रॉनिक देयक आहेत, याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. तर ही जर पार्श्वभूमी बघितली आणि व्यवहारामध्ये जी पारदर्शकता आणायची आपल्याला, या पारदर्शकतेकडे जर आपण वळलो तर ह्या प्रकारच्या योजनांची आवश्यकता आहे की जेणेकरून लोकांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर हल्ली लहान मुलालाही सांगावं लागतं की तू दूध प्यायलास तर तुला चॉकलेट देईन. तर त्यामुळे तसं कुठलं तरी प्रोत्साहन का, तर हे देशहिताचं आहे आणि शेवटी देशाचं हित आपल्याला साधायचं, आधुनिक भारत निर्माण करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या योजनांची आवश्यकता आहे. अगदी खरं, खूप छान असं तुम्ही सांगितलं की, आणि उदाहरणही खूप छान दिलं की दूध प्यायलं तर तुम्हाला चॉकलेट मिळेल. आणि आज आपल्याला संपूर्ण कार्यक्रमातून ते चॉकलेट आपल्या विविध ग्राहकांना किंवा प्रेक्षकांना कशा पद्धतीने मिळवता येईल हे सविस्तर तुमच्या दोघांकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण सुहासजी, नोटाबंदीचा निर्णय किंवा कॅशलेस इंडिया हा जो आहे तो कशा प्रकारे आपल्या देशाच्या हिताचा आहेच ते तर आपण सगळे पाहतोच आहे, पण तुम्ही अजून आम्हाला सविस्तर सांगा. हा निर्णय निश्चितपणे देशाच्या हिताचा आहे, कारण ह्या योजनेचा मूळ उद्देश असा होता नोटाबंदीचा की देशामधला काळा पैसा, भ्रष्टाचार, नकली नोटा आणि दहशतवाद हे जर का रोखायला हवं असेल तर ह्या नोटांची संख्या कमी करणं हे अतिशय आवश्यक होतं. आणि एक बघा की जो माणूस भ्रष्टाचारी मार्गाने जर का पैसा जमा करत असेल तर तो काही चेकनी त्याच्या बँकेत तो जमा करणार नाही, तो कॅशनीच पैसा घेत होता. ह्यामुळे काय होत होतं की कर संकलन म्हणजे आपण जे इन्कम टॅक्स म्हणतो ते अतिशय कमी होत होतं. मग तुम्ही म्हणाल की इन्कम टॅक्स किंवा इतर टॅक्स कलेक्शन कमी झालं तर त्याचा देशाला काय प्रॉब्लेम होतो. तर आता असं बघा की आपण आज जे सुरक्षित जीवन इथे जगतो आहोत हे कोणामुळे, जे आपलं लष्कर, जी आपली आर्मी आज उभी आहे, मग ह्या लष्करावर आणि आर्मीचा खर्च कुठून येतो सरकारकडे, हा आपल्या इन्कम टॅक्समधनच हा खर्च केला जातो. आज आपण ज्या सोयी सवलती उपभोगतो जसं की रस्ते, रेल्वे, वीज, पाणी, धरणं, शाळा, हॉस्पिटल्स, हे सगळं चालवायला सरकारकडे पैसा असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळेच जर का बँकांमार्फत पैसा जास्त आला तर करसंकलन जास्त होईल आणि ह्या सगळ्या सोयी सवलती आपल्याला निश्चितपणे चांगल्या स्वरूपात मिळतील. आणि हाच ह्या विमुद्रीकरणामागचा उद्देश होता की अशा प्रकारे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद रोखला जावा. आणि ही जी काही समांतर अर्थव्यवस्था चालू होती ह्याला, ही देशाला निश्चित घातक होती आणि ती बंद करणे, ती रोखणे हा ह्या मागचा मुख्य उद्देश असं आपण म्हणू शकतो. सुनीलजी, मला तुम्हाला विचारायचं, तुमचं काय मत आहे? नाही, आता यांनी खूप चांगला संदर्भ सगळे सांगितले. यात मी थोडक्यात असं सांगेन की काळा पैसा म्हणजे जो पैसा की जो चलनामध्ये आहे पण ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कर भरला जात नाही. आता आपण आपलं बजेट आहे, फॅमिली बजेट, हे कसं करतो की मला मिळणारं उत्पन्न किती आहे हे उत्पन्न बघून मी त्याच्याप्रमाणे माझे खर्च ठरवतो. पण सरकारचं नेमकं याच्या विरुद्ध आहे. सरकारच्या समोर अनेक घोषणा असतात, अनेक प्रायोरिटीज असतात. त्यामुळे सरकार पहिल्यांदा खर्चाची सगळे गोळाबेरीज करते आणि मग हा खर्च करण्यासाठी पैसे कुठून येणार, तर पैसे लोकांकडनं जे टॅक्स कलेक्शन होतं त्या टॅक्स कलेक्शनमधनं हे पैसे येणार. तर म्हणून हा जर काळा पैसा जास्त राहिला तर हे टॅक्स कलेक्शन कमी होते, ज्याचा आता जो उल्लेख झाला. तर म्हणून हे टॅक्स कलेक्शन वाढवण्यासाठी काळा पैसा चलनातनं नष्ट झाला की व्यवहारात पारदर्शकता येईल आणि बँकेच्या मार्फत जेव्हा सगळे व्यवहार व्हायला लागतील तेव्हा अधिकाधिक टॅक्स कलेक्शन होईल आणि ओव्हरऑल भारताची प्रगती होईल. अगदी खरं आहे. म्हणजे या योजनेचा जो मूळ उद्देश होता की नोटाबंदी झाल्याच्या नंतर कॅशलेस इंडिया, पण ह्या योजना सुरू झाल्या त्याचे मुख्य उद्देश काय आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. सुहासजी, विश्रांतीला जाण्यापूर्वी जसं हा जो निर्णय आहे तो आपल्या हिताचा आहे याविषयी आपण बोलतो आहे, तो स्पष्ट झालाय, पण सर्वसामान्य लोकांचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याविषयी आम्हाला सांगा.
हा जो निर्णय विमुद्रीकरणाचा सरकारने 8 नोव्हेंबरला घेतला त्याच्या पूर्वी म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्ष ह्याची पूर्वतयारी सुरू होती. जसं की देशामध्ये जवळजवळ 45% लोकांकडे बँक खातीच नव्हती. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा प्रश्न होता की लोकांना बँकेकडे कसं वळवावं, लोकांना बँकेचे अकाउंट कसे ओपन करायला मदत करावी. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला आठवत असेल तर 2014 मध्ये सरकारने जनधन योजना आणली आणि त्या योगे कमीत कमी कागदपत्रांमध्ये लोकांना बँक खाती उघडून दिली. आणि आज जवळजवळ 27 कोटी बँक खाती ह्या जनधन योजनेमार्फत उघडली गेलेली आहेत. तळागाळातील माणसाला आणि त्याला शून्य बॅलन्स सरकारने सांगितलं होतं की काहीही पैसे त्याच्यामध्ये जमा करण्याची आवश्यकता नाही. असं असताना सुद्धा ह्या अकाउंट्समध्ये 27 कोटी खात्यांमध्ये जवळजवळ 70,000 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत. सो पहिलं म्हणजे सरकारने लोकांना बँकांकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर 2016 मध्ये पेमेंट बँक्सना परवानगी दिली की ज्याच्यामुळे लोकांना मोबाईलद्वारा पेमेंट करणं सुलभ व्हावं. त्याचप्रमाणे देशामध्ये तुम्हाला माहिती आहे की पोस्ट ऑफिस ही एक अतिशय मोठी यंत्रणा आहे. त्याच्यामुळे पोस्ट ऑफिसला सरकारने पेमेंट बँक्स म्हणून परवानगी दिली. जे लोक इन्कम टॅक्स प्रामाणिकपणे भरत होते त्यांना प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट्स द्यायला सुरुवात केली. थोडक्यात सरकारने अशा प्रकारे लोकांना कॅशलेस व्यवहाराकडे नेण्याचा प्रयत्न गेले 2.5 वर्ष सातत्याने केला आणि ही त्याची पार्श्वभूमी आहे. आणि त्याच्यानंतर हे विमुद्रीकरण झालेलं आहे आणि ह्या योजना सुरू झालेल्या आहेत. सुनीलजी, मला तुमच्याकडे यायचं की त्याच्यानंतर म्हणजे ही पार्श्वभूमी हळूहळू सुरुवात झाली, लोकांना त्याच्याकडे वळवलं गेलं आणि आता त्यांच्यासाठी छान डिजिधन व्यापारी योजना आणि लकी ग्राहक योजना. म्हणूयात या योजनेचे उद्देश आणि प्रमुख बाबी काय आहेत? नाही, तुम्ही जर बघितलं तर आपले जे वैयक्तिक खर्च असतात सर्वसामान्य म्हणजे कोणीही घ्या तर आपल्याला 95% वैयक्तिक खर्च जे आहेत हे रोखीने करण्याची सवय झालेली आहे. म्हणून या योजना करताना आपल्याला या योजनेमध्ये जर आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला छोटे छोटे जे आपले खर्च आहेत हे खर्च आपल्याला डिजिटल पेमेंटच्या स्वरूपात व्हायला हवेत. म्हणून ही योजना आखताना 50 रुपयापासून 3,000 रुपयापर्यंत जे खर्च आहेत ते जर खर्च या माध्यमातून केले तरच ते बक्षीसपात्र ठरणार आहेत. ही यातली सर्वात महत्वाची बाब आहे. आणि जे हातखर्चाचं प्रमाण आहे म्हणजे घरामध्ये कामाला येणाऱ्या माणसाला द्यायचे पैसे असोत किंवा ड्रायव्हरचा पगार असो किंवा छोटी छोटी ही जी पेमेंट आहेत ही पेमेंट सुद्धा जेव्हा आपली इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये होतील, इलेक्ट्रॉनिक देयक स्वरूपात, त्यावेळेला या योजनेचं उद्दिष्ट साध्य झालं असं म्हणता येईल. आणि म्हणून त्यांनी ग्राहकांनी बिझनेसमनला केलेलं पेमेंट आणि ग्राहकांनी गव्हर्नमेंटची केलेली पेमेंट ही पेमेंट या योजनेमध्ये एलिजिबल धरलेली आहेत. आणि तशीच आधार संलग्न जी पेमेंट आहेत ती पेमेंट सुद्धा या योजनेमध्ये एलिजिबल होणार आहेत. पण सर, मग आता ही जी योजना आहे त्या योजनेमधील बक्षिसांची जी माहिती आहे ती तर आपल्याला सुरुवातीला कळली, पण अजून त्याविषयी तुम्ही थोडं सांगा. बक्षिसांची माहिती म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी रोज साधारण 15,000 लोकांना 1,000 रुपयाची बक्षिसं दिली जातात. आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक देयकाच्या स्वरूपामध्ये कुठलंही जेव्हा पेमेंट करतो त्यावेळेला एक ट्रान्झॅक्शन आयडी निर्माण होतो आणि तो ट्रान्झॅक्शन आयडी वरून लकी ड्रॉ काढण्यात येते. आणि रोज या लकी ड्रॉ काढून साधारण 15,000 ग्राहकांना आणि हे ट्रान्झॅक्शन आयडी प्रत्येक बँकांकडे पाठवले जातात आणि बँका ग्राहकांना पेमेंट करून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही याचं मॉनिटरिंग करते आणि बँकांकडनं रोज त्यांना कन्फर्मेशन मिळतं की हे जे प्रोत्साहन आहे हे ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचलेलं आहे. त्यामुळे तो ट्रान्झॅक्शन आयडी धरून 15,000 ग्राहकांना रोज याप्रमाणे 1,000 रुपयाची बक्षिसं दिली जातात. तशीच आठवड्याची बक्षिसं आहेत. ही योजना 8 नोव्हेंबर पासून 13 एप्रिल पर्यंत जी आपण पेमेंट करणार आहोत त्या इलेक्ट्रॉनिक देयकांमधनं लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. आणि सर्वात मोठा जो बंपर ड्रॉ आहे त्याच्यामध्ये ग्राहकांसाठी 1,50,00,000 आणि 25,00,000 असे इनाम घोषित केलेलं आहे. आणि जे बिझनेसमन आहेत म्हणजे डिजिधन व्यापार योजना जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांसाठी 50,00,000, 25,00,000 आणि 12,00,000 अशी 3 बक्षिसं आहेत. तर भरघोस बक्षिसांची रक्कम आहे. आणि मगाशीच जो उल्लेख झाला की याचं बजेट आहे साधारण 340 कोटी रुपयाचं बजेट आहे. पण सुहाजी, जसं त्यांनी सांगितलं की एक मर्यादित वेळ आहे आणि त्या वेळेपर्यंत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. पण कोणत्या कोणत्या पद्धतीने मग आपण कॅशलेस किंवा ऑनलाईन पेमेंट करू शकतो हेही महत्वाचं आहे. कारण ग्राहकांपर्यंत त्याची माहिती जाणं आणि या योजनेचा लाभ त्यांना कसा घेता येईल हे महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं मला इथे स्पष्ट करावं असं वाटतं की
जी काही 11-12 पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता त्या सर्व पद्धती या लकी ग्राहक योजनेमध्ये सामील नाहीयेत. समजा तुम्ही कारण मला त्याच पेटीएमनी मुद्द्याकडे यायचं होतं की बऱ्याचदा आता आपला असा एक वर्ग आहे की तो ऑनलाईन किंवा कॅशलेस पेमेंट करत आहे, पण कुठल्या पद्धतीने त्यांना ह्या योजनेचा फायदा बरोबर. घेता येईल? तर त्याच्यासाठी लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की तुम्ही समजा पेटीएमनी पेमेंट करत असाल तर ते ह्या योजनेमध्ये सामील नाही. तर मग आता आपण असं बघू की या लकी ग्राहक योजनेमध्ये जर का तुम्हाला सामील व्हायचं असेल आणि कोट्यावधी रुपयांची बक्षिसं मिळवायची असतील तर 4 पद्धतीने जर का तुम्ही पेमेंट केलं तर ते ह्या योजनेमध्ये लागू राहील. जसं की अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा, म्हणजे त्याला आपण साध्या भाषेत USSD असं म्हणू शकतो, किंवा UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस, ह्या पद्धतीने जर पेमेंट असेल तर करू शकतो. तिसरी पद्धत म्हणजे आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम, आणि चौथं म्हणजे रुपे कार्ड. तर जर का तुम्ही रुपे कार्डनी पेमेंट केलं, UPSनी पेमेंट केलं, आधार कार्डनी पेमेंट केलं किंवा USSDनी पेमेंट केलं तर ह्या पद्धती ह्या योजनेमध्ये सामील आहेत. आता अधिक त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन यावं म्हणून की हे USSD आणि UPI असे शब्द वापरून जर का लोकांचा गोंधळ उडत असेल तर अतिशय साधी गोष्ट लक्षात घ्या की UPI म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आता जो लेटेस्ट एक भीम ऍप्लिकेशन लॉन्च झालेला आहे तो भीम ऍप सुद्धा ह्या UPI मध्ये सामील आहे, किंवा वेगवेगळ्या बँकांचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते ह्या UPI पद्धतीमध्ये सामील आहेत. त्याच्यामुळे ते जर का लोकांनी त्यांच्या मोबाईलवर डाउनलोड करून घेतले की ज्याला 10 ते 15 सेकंद लागतात तर आणि त्या पद्धतीने जर का पेमेंट केलं तर ते निश्चितपणे ह्या लकी ड्रॉ योजनेमध्ये सामील होऊ शकतील आणि त्यांना डेफिनेटली बक्षिसं मिळू शकतील. आता रुपे कार्ड हे जे आहे हे प्रत्येक जनधन ज्यांचा अकाउंट आहे त्यांना रुपे कार्ड इश्यू केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्या अशा लोकांनी की ज्यांचा जनधन योजनेमध्ये अकाउंट आहे, खातं आहे आणि त्यांच्याकडे रुपे कार्ड आहे तर त्यांनी प्रेफरन्स म्हणजे त्याला पेमेंट करताना खर्चाचं आपण जेव्हा करतो त्याला रुपे कार्डनी प्रेफरन्स द्यावा. किंवा जर त्यांच्याकडे रुपे कार्ड नसेल तर बँकेमध्ये ते ऍप्लिकेशनही करू शकतात त्या कार्डसाठी. UPIने पेमेंट करू शकतात किंवा USSDनी. आता समजा काही वेळेला असं होऊ शकतं की एखादं खेडेगाव आहे की जिथे इंटरनेट नाही किंवा लोकांकडे आज फक्त इंडियामध्ये 17% लोकांकडे स्मार्टफोन आहे. मग अशा लोकांनी काय करावं की जिकडे इंटरनेट नाही किंवा स्मार्टफोन नाही तर त्या लोकांसाठी USSD हा एक पर्याय आहे ज्याच्यावर तुम्ही *99 म्हणजे 99 आणि हॅश हे जर का दाबलं तर तुम्हाला पुढे इन्स्ट्रक्शन येतात आणि तुम्ही पेमेंट सहजपणे करू शकता ज्याला इंटरनेटची किंवा स्मार्टफोनची आवश्यकता नाही. खरंय. मला सुनीलजी तुमच्याकडे यायचं की एवढ्या छान योजनेबद्दल किंवा ह्या 4 पद्धतीने जर आपण ऑनलाईन किंवा कॅशलेस पेमेंट केलं तर या योजनेचा आपण एक भाग होऊ शकतो असं सरांकडून आपल्याला माहिती कळली. पण मग ही लकी ड्रॉ कशी काढतात किंवा या लकी ड्रॉ मध्ये बक्षीसपात्र मी आहे हे कसं ओळखणार? डिजिटल लकी माय गव्हर्नमेंट इन असं एक संकेतस्थळ आहे. तर या संकेतस्थळावर जर आपण गेलो आणि आपला मोबाईल नंबर टाकला तर आपल्याला कळतं की आपण या योजनेमध्ये पात्र झालोय का नाही. त्यामुळे या योजनेची माहिती म्हणजे आपण जर का या 4ही प्रकार वापरून कुठल्याही प्रकारचं जर पेमेंट करत असू तर आपण गव्हर्नमेंटने जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्या संकेतस्थळावर जाऊन आपला मोबाईल टाकायचा आणि आपल्याला कळेल की मी या योजनेमध्ये एलिजिबल आहे का नाहीये, मला बक्षीस मिळालंय का नाहीये. बरं. पण त्याच्यासाठी बँकेकडून किंवा तशी आपल्याला कळवण्याची अशी काही व्यवस्था किंवा काही? बँकेकडून पैसे खात्यामध्ये जमा होतात आणि खात्यामध्ये जे पैसे क्रेडिट होतात त्याचा SMS येतो. तो SMS आल्यावरती आपल्याला कळतंच की आपल्याला 1000 रुपये या योजनेअंतर्गत मिळालेले आहेत. आणखीन एक याच्यामध्ये पॉइंट असा आहे की तुमच्या हे जेव्हा तुम्ही digidanlucky.mygov.in ह्या साईटवर आपल्याला बक्षीस मिळाले की नाही बघायला जाता तेव्हा तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो जो तुम्हाला तो नंबर तुमच्या मोबाईलवर टाकावा लागतो. याचं कारण असं आहे की दुसरा कोणीही तुम्हाला बक्षीस लागलं का नाही हे जाणून घेऊ शकत नाही, कारण तो तुमचा मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही जोपर्यंत तो OTP टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही की तुम्हाला बक्षीस लागलंय का नाही लागलंय. म्हणजे तुम्हाला बक्षीस लागलं आहे का हे फक्त तुम्हालाच कळावं अशी व्यवस्था सुद्धा या पद्धतीमध्ये केली गेलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इतकी सुरक्षितता ह्याच्यामध्ये
आहे. सुनीलजी, मला तुम्हाला विचारायचं की बऱ्याचदा असं होतं की हे छान योजना सुरू झाल्यात किंवा कॅशलेस इंडिया ही एक मोहीमच सुरू झाली आहे, पण अजूनही सर्वसामान्य लोकांच्या मनात खूप समज आहेत, गैरसमज आहेत, ते आपल्याला कसे दूर करता येईल, काय सांगाल? नाही, याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर आत्ताची जी सद्य स्थिती आहे याचं जर वर्णन करायचं झालं तर भारतामध्ये आर्थिक साक्षरता जाणीवेची कमतरता ही आपल्याला प्रकर्षाने जाणवते. आणि यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर CSC कॉमन सर्व्हिस सेंटरची स्थापना केलेली आहे. आणि हे कॉमन सर्व्हिस सेंटर अनेक माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवतं, शाळा कॉलेजमध्ये जाऊन उपक्रम राबवतं, वेगवेगळे मेळावे घेतात, अनेक ठिकाणी जाऊन लोकांना एकत्र करून लोकांना या सर्व लेस कॅश पर्यायांचे मार्गदर्शन करतात आणि हे पर्याय वापरण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात. तर ही जी कॉमन सर्व्हिस सेंटर आहे, तसंच UGCने सुद्धा एक पत्र दिलंय सगळ्या कॉलेजना की NCC आणि NSS मध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत त्यातले 50 विद्यार्थी या योजनांचं मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध करून द्यायचे आणि प्रत्येकाला यांनी मार्गदर्शन करायचं. तर यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन वेगवेगळ्या स्तरावरती केलं जात आहे आणि खेडोगावात खेडोपाड्यात ही योजना पोहोचेल याचं खात्री एक प्रकारे केली जाते. आणि याच्यासाठी CSCला सुद्धा वेगवेगळी टार्गेट्स दिलेली आहेत. आणि त्यामुळे कॉमन सर्व्हिस सेंटर हे सर्व बँकांच्या मार्फत, सर्व जे आपण म्हणतो ना की NGOज आहेत यांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचून त्यांची आर्थिक साक्षरता करतात. सुहाजी, मला तुमच्याकडे यायचं की आपण लकी ग्राहक योजना याविषयी बोलतच आहोत. ती कशा पद्धतीने, किती बक्षिसं आहेत आणि कशा पद्धतीने आपण पात्र होऊ शकतो हे आपण जाणून घेतलं. कुठले 4 पर्याय आहेत की ज्याद्वारे आपण त्या योजनेशी कनेक्ट होऊ शकतो. पण जी दुसरी आहे की डिजिधन व्यापारी योजना, त्याविषयी थोडा मला सविस्तर सांगा. कसं आहे की नुसतं ग्राहकांना ह्याच्यामध्ये सामील करून घेऊन योजनेचा उद्देश सफल झाला नसता. त्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा सामील ह्या योजनेमध्ये करून घेतलेलं आहे. कारण त्यांनी सुद्धा ग्राहकांना त्याप्रमाणे सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच जर का तुम्ही बघितलं की आठवड्याला जे बक्षीस वाटप होतं आहे त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना सुद्धा 50,000, 5,000 आणि 2,500 अशी बक्षिसं ही व्यापाऱ्यांना देण्यात येत आहेत. आणि जो 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे त्या दिवशी हा जो मेगा ड्रॉ निघणार आहे, त्या ड्रॉमध्ये व्यापाऱ्यांना सुद्धा पहिलं बक्षीस 25 लाख, पहिलं बक्षीस 50 लाख, दुसरं 25 लाख आणि तिसरं बक्षीस 12 लाख. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग अतिशय आवश्यक आहे. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा खाली भाजी नाही तर दूध आणायला गेलात आणि तुम्हाला त्यांना मोबाईलद्वारा पेमेंट करण्याची इच्छा आहे, परंतु समोरच्या दुकानदारांनी जर का तुम्हाला तसं सहकार्य केलं नाही तर मग त्याला तितकं ते अर्थ राहणार नाही. आणि त्याच्यामुळेच जेव्हा तो त्यांचा बँक अकाउंट नंबर किंवा ज्याला आपण एक व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस म्हणतो तो जेव्हा सांगायला तयार होईल तेव्हाच ती प्रोसेस कंप्लीट होईल. त्याच्यामुळे इथे ग्राहक आणि दुकानदार, व्यापारी ह्या दोघांचं संगनमत, कोऑर्डिनेशन, सपोर्ट, सहकार्य हे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून या दोनही घटकांना या योजनेमध्ये सामील करून घेण्यात आलेलं आहे. अगदी खरं. पण सुनीलजी, तुम्हाला असं नाही वाटत का की अजूनही जे काही मोठे व्यापारी असतील किंवा आपले काही असे जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत या योजना जात आहेत, पण अजूनही असे छोटे छोटे जे व्यापारी आहेत किंवा सगळ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी अजून कुठल्या कुठल्या माध्यमांचा किंवा काय काय आपल्याला वापर करता येईल? याच्यामध्ये आपण जे म्हणतो ना आर्थिक साक्षरता कॅम्पेन हेच फार महत्वाचे आहेत. मी स्वतः बँकेमध्ये असल्यामुळे आम्ही आमच्या जिथे जिथे शाखा आहेत त्या शाखांच्या सर्व परिसरामध्ये आणि इतर परिसरामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवतो. सर्व दुकानदारांना, व्यावसायिकांना जाऊन याचे फायदे सांगतो. आणि सध्या यातलं जे सर्वात एक म्हणतो ना आपण की सर्वांच्यावरती श्रेष्ठ असं जे ॲप आलेलं आहे ते UPI, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, हे अतिशय व्यवहार करण्यासाठी सुरक्षित आहे. आणि त्याचं ग्राहकांना पसंती दर्शवली आहे सगळ्यांनी, ग्राहकांनी, व्यावसायिकांनी, सगळ्यांनी. कारण युनिफाईड पेमेंट इंटरफेसमध्ये पेमेंट एवढं सोपं आहे की ज्या प्रकारे आपण एखादा मेल पाठवतो त्याप्रमाणे व्हर्च्युअल IDद्वारे आपण मेल सारखं हे पेमेंट करू शकतो. युनिफाईड पेमेंट इंटरफेस जेव्हा रिझर्व्ह बँकेनी 2018 सालची लेस कॅश व्हिजन 2018 असं डॉक्युमेंट पब्लिश केलं आणि हे डॉक्युमेंट जेव्हा त्यांनी आणलं त्यावेळेला ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून मजबूत पायाभूत सुविधा आहे त्याची खात्री करून, प्रभावी देखरेख आणि कायद्यामधले योग्य ते बदल करून हे UPI हे पेमेंट आणलेलं आहे.
UPI जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हा त्याला एक चांगला शब्द वापरला गेला की लीप फ्रॉग इनोव्हेशन, म्हणजे बेडूकुडी, की ज्या माणसांनी मोबाईल पेमेंट वापरलेलं नाहीये, इंटरनेट बँकिंग वापरलेलं नाहीये, पण फक्त त्याला SMS बँकिंगला तो रजिस्टर आहे, तो सुद्धा UPIच्या कुठल्याही ऍपद्वारे हे पेमेंट करू शकतो. आणि UPIचं सर्वात महत्वाचं म्हणजे माझं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्याच बँकेचा UPI ऍप मी घेतला पाहिजे असं बंधन नाही. मी कुठल्याही प्रकारचा UPI ऍप कुठल्याही बँकेचा जरी डाउनलोड केला आणि माझा जर व्हर्च्युअल ID क्रिएट केला तर तो व्हर्च्युअल ID मी लिंक करून मला कुठलंही खातं त्याला जोडू शकतो. आणि त्यामुळे व्यवहार करताना समोरच्यानी जर आपल्याला व्हर्च्युअल ID सांगितला तर कुठल्या बँकेतनं कुठल्या बँकेत पेमेंट होत आहे हे कोणालाही कळत नाही आणि एक प्रकारचं असं सुरक्षित व्यवस्था यामुळे निर्माण होते. ही जी सुरक्षित व्यवस्था निर्माण होते म्हणजे UPI हे कशा पद्धतीने आपण अजूनही चांगल्या पद्धतीने वापरू शकतो आणि त्याचा आपल्या व्यवहारात उपयोग करू शकतो हे सगळं आपण जाणून घेऊयात. आणखी एक प्रेक्षकांना सांगायचं की काही तांत्रिक कारणामुळे तुमचे फोन आमच्यापर्यंत येऊ शकत नाहीयेत, तरीही तुमच्या मनातील ज्या काही शंका आहेत, जे प्रश्न असतील ते आपण आपल्या तज्ज्ञांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. सुहासजी, मला तुमच्याकडे यायचं की जसं सरांनी सांगितलं की UPI ही योजना ती कशा पद्धतीने वापरली पाहिजे आणि अगदी तळागाळातील माणसांनी त्याचा कसा उपयोग केला पाहिजे, पण अजून लोकप्रिय होण्यासाठी काय करता येईल, तुम्ही काय सांगाल? मी तर अगदी साधी गोष्ट प्रेक्षकांना विनंती करेन की ज्यांनी हे ऍप्लिकेशन्स डाउनलोड त्यांच्या मोबाईलमध्ये केलेले आहेत प्रत्येकाने किमान 5 लोकांना ते प्रत्यक्ष जाऊन डाउनलोड करून द्यावे त्यांच्या मोबाईलवर. हा सगळ्यात पहिला प्रकार. त्याच्यानंतर त्यांनी 5 जणांनी परत इतर लोकांना हे डाउनलोड करायला मदत केली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, मी असं म्हणेन की आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या आपल्या रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये अशा प्रकारचे डिजिधन मेळावे त्यांनी ऑर्गनाईज करावे आणि अशा प्रकारच्या मेळाव्यामध्ये ह्या योजनेचा आणि इतर कॅशलेस पद्धतींचं त्यांनी लोकांना त्याचा अवेअरनेस केला पाहिजे. की कुठलीही गोष्ट जी आहे ही एका रात्रीत तर डेफिनेटली होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागणार, तो वेळ आपल्याला द्यावा लागणार. आणि त्याच्यानंतर जसं सरांनी मध्यंतरी सांगितलं मगाशी की महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांनी जर का हे मनावर घेतलं आणि त्यांनी लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा प्रयत्न केला की कशा प्रकारे तुम्ही हे पेमेंट करू शकता, तर त्याला मोठा चांगला रिस्पॉन्स येईल आणि हा जो काही अवेअरनेस आहे हा लवकरात लवकर सगळ्या लोकांमध्ये पसरण्यास मदत होईल. अजून एक मला असं प्रेक्षकांसाठी सांगायचं आहे की रोज म्हणजे ज्या गृहिणी आहेत की रोज तुम्ही खाली उतरल्यावर काय खर्च करता, तर बाबा मी भाजी विकत घेते, फळं विकत घेते, तर हे जे काही खर्च आहेत हे जर का तुम्ही कटाक्षाने ऑनलाईन म्हणजे UPI किंवा भीम ऍप्लिकेशन किंवा रुपे कार्ड थ्रू करायचा प्रयत्न केलात तर तुम्ही ह्या योजनेमध्ये लकी विनर ठरू शकता. त्याचप्रमाणे काही महिन्याची आपली बिलं असतात, जसं की दुधाचं बिल आपण दर महिन्याला देतो, त्याच्यानंतर नोकरांचे पगार देतो, गाडी धुणं असेल किंवा इतर काही लाईट बिल असतील, हे जे महिन्याचे खर्च आहेत हे तुम्ही रोखीने न करता जर का ह्या प्रकारच्या ऍप्लिकेशन्सनी केलेत तर तुम्हाला ती एक सवय लागेल, तुम्ही या योजनेचा हिस्सा बनू शकता. तर हे पण कटाक्षाने लोकांनी करावं अशी माझी सगळ्यांना विनंती राहील. अगदी. मला सुनीलजी तुमच्याकडे यायचं की जसं त्यांनी सांगितलं की आपल्या गृहिणी किंवा सगळ्यांनी आपले छोटे छोटे व्यवहार जे आहेत ते हळूहळू UPI या पद्धतीने या ॲपद्वारे केले तर कॅशलेस आपण नक्कीच भारत होऊ शकतो. पण अजूनही एक थोडी संशयता असते की त्याच्यामध्ये किती सुरक्षितता आहे किंवा त्या ॲपचा किंवा जेव्हा मी ऑनलाईन पेमेंट करते PC वरून किंवा कम्प्युटरवरून तर ते किती सुरक्षित आहे हा सुद्धा एक संशय मनात असतो, त्याविषयी सांगा. नाही, आता असं म्हटलं जातं ना की जगामध्ये वाट आहे तिथे वाटमार आहेतच आणि गर्दी आहे तिथे पाकिटमार आहेतच. तर भारतातली डिजिटल अर्थव्यवस्था जी आहे आता ती अर्भकावस्थेमध्ये आहे. पण हे जे वाटमार किंवा पाकिटमार आहेत ना हे अतिशय निर्ढवलेले आणि प्रगत आहेत, म्हणून पुरेपूर काळजी घेणं आवश्यक आहे. जसं आपण म्हणतो की एक्सप्रेस हायवेवरनं प्रवास हा अतिशय सुलभ रीतीने होतो, पण प्रवास करताना त्याचे नियमांचं जर पालन केलं तर प्रवास सुरक्षित होतो. आपण नियमांची जर चालढकल केली तर नक्कीच त्रास होणार आहे. म्हणून हे डिजिटल व्यवहार करत असताना काही महत्वाच्या गोष्टी की कुठलीही ऑनलाईन वेबसाईट किंवा लिंक आली तर त्याला बळी पडायचं नाही. आता HTTP आणि S असतो पुढे, S म्हणजे सिक्युअर्ड, आणि त्याच्या बाजूला एक कुलूप येतं आणि त्या कुलपाचा रंग हिरवा असतो. म्हणजे जी वेबसाईट आहे जी आपण वापरणार आहोत पेमेंट करायला
ती वेबसाईट HTTPS ही सेक्युअर्ड आहे का नाही बघायची. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सेक्युअर्ड. जर कुलूप हिरवा असेल तर आपल्याला त्या वेबसाईट वापरून निश्चिंतपणे पेमेंट करता येतं. तसंच कुठलाही आपल्याला लिंक आली, कुठलाही ॲप जर डाउनलोड करायला सांगितला तरी तो गुगल प्ले स्टोअर ऑफिशियल प्ले स्टोअरमधनंच डाउनलोड करायचा. त्याच्यावरती पुढे वरती टॉप डेव्हलपरची साईन असते आणि त्या ॲपचे खाली रिव्ह्यूज लिहिलेले असतात. ते रिव्ह्यूज वाचून हा ॲप आपल्याला उपयोगी पडणार आहे का नाही हे पहिल्यांदा जाणून घ्यायचं. तसंच जगामध्ये कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. जिथे कुठे फ्री वायफाय अवेलेबल असेल तर त्या फ्री वायफायचा उपयोग करताना अतिशय पुरेपूर काळजी मला घ्यायची. असं वाटतं की हा जो मुद्दा आता तुम्ही सांगितला तो खूप महत्वाचा आहे की जिथे तिथे फ्री वायफाय असेल की जेणेकरून म्हणजे एक सर्रास चाललेलं असतं की आता इथे फ्री वायफाय आहे तर आपण इथे पटापट आपल्या इंटरनेटची जी काही कामं आहेत ती करून टाकतो. पण जसं तुम्ही आता सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की वेबसाईटवर जाताना जे हिरवं कुलूप आहे किंवा त्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. पूनम, मी अजून इथे एक ऍड करू इच्छितो हां. की मोबाईलला प्रत्येकाने आपल्या पासवर्ड ठेवणं आवश्यक आहे आणि तो सतत चेंज करणं सुद्धा आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, मोबाईलमध्ये बऱ्याच लोकांच्या अँटीव्हायरस नसतं. आता मोबाईलचा जेव्हा तुम्ही आपल्या पेमेंट करण्यासाठी उपयोग करता तेव्हा मोबाईलमध्ये अँटीव्हायरस सुद्धा टाकून घ्या. त्याचप्रमाणे ई वॉलेटमध्ये जरुरीपेक्षा जास्त पैसे ठेवू नका. त्यांनी समजा जरी चोरी झाली, फ्रॉड झाला तरी तुमचं नुकसान मर्यादित राहील आणि त्याला ऑलरेडी लिमिट आहे 20,000 जे आता 1 लाखापर्यंत वाढवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईल म्हणजे SMS ॲज वेल ॲज ईमेल ID हे दोन्ही बँकेमधनं लिंक करून घ्या. म्हणजे तुमच्या अकाउंटमधनं किंवा मोबाईलमधनं जर का पैसे तुमच्या अपरोक्ष गेले तर तुम्हाला ईमेल पण आलं पाहिजे, SMS पण आला पाहिजे. अशा प्रकारे जर छोट्या छोट्या काळज्या लोकांनी घेतल्या तर ह्या पद्धती अतिशय सुरक्षित आहेत. लोकांनी अजिबात काळजी करण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही. आणि कॅशलेस पद्धतीने आणि ऑनलाईननी व्यवहार करताना अतिशय या छोट्या काळजी असतात आणि त्या निश्चित लोकांनी घ्याव्या. त्याच्यामुळे ते सेफ राहतील, त्यांचं नुकसान होणार नाही. अगदी खरं आहे. सुनीलजी, तुम्ही सांगत होता की काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच अंडरलाईन करून पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगणं खरंच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जसं पासवर्डचा उल्लेख झाला, आपला पासवर्ड हा अतिशय स्ट्रॉंग असावा. त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर, एक कुठलाही आकडा, एक कुठलीही साईन आणि हे कमीत कमी असावं. आणि आपला जो पासवर्ड आहे हा साधारण दर 1 ते 2 महिन्यांनी बदलणं अतिशय आवश्यक आहे. तसंच 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन असं नेहमी म्हटलं जातं. आम्हाला अनेक जण येऊन प्रश्न विचारतात की हे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नक्की काय आहे. आणि एस्पेशली लोक जेव्हा रुपे कार्ड वापरतात तेव्हा ते आम्हाला विचारतात की रुपे कार्डाला कुठलं आलंय ऑथेंटिकेशन, आम्ही तर कार्ड दुसऱ्याच्या हातात देतो. पण तेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगतो की रुपे कार्डाच्या बाबतीमध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे पहिला फॅक्टर जो आहे तो व्हॉट यू हॅव म्हणजे रुपे कार्ड ते तुमच्याच जवळ असतं. ते तुमच्या जवळ असतं, तुम्ही ते दुसऱ्याला देता. पण ट्रान्झॅक्शन पूर्ण करताना जेव्हा तुम्ही पिन वापरता तो पिन म्हणजे व्हॉट यू नो हा दुसरा फॅक्टर आहे. आणि जे तुम्हाला माहिती आहे हे दुसऱ्याला माहिती असूच शकत नाही. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपला जो पिन असतो तो कधीही कोणीही शेअर करू नये. अनेक बँका वेळोवेळी जाहिराती करतात की आमचा कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी तुम्हाला फोन करून तुमचे कुठलेही डिटेल्स, कार्डाचे डिटेल्स किंवा तुमचा पिन नंबर किंवा त्या कार्डाच्या मागे लिहिलेला CVV नंबर हे तुमच्याकडनं कधीही मागत नाही. त्यामुळे हे जे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे त्यामुळे हे व्यवहार हे अतिशय सुरक्षित आहेत याची सगळ्यांनी खात्री बाळगावी. आणि याच बाबतीमध्ये मी एक छोटंसं उदाहरण देईन नक्की की सोनेरी कातडं घातलेलं हरिण जे असतं ते नेहमीच मायावी मारीच असतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि लोभ, मोह, हव्यास आणि आकर्षण हे जर टाळलं तर डिजिटल युगात आपल्यामध्ये रामायण नक्की घडणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे सुरक्षिततेचे सगळे नियम वापरून बँकांशी वेळोवेळी चर्चा करून आपले जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करून ही जर पेमेंट केली तर आपल्याला नक्कीच यश मिळेल आणि आधुनिक भारताचं स्वप्न साकार होईल. अगदी खरं आहे. मला सुहासजी तुम्हाला विचारायचं की खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं. सुहासजी, तुम्ही काय सांगाल की अजूनही आपल्या सगळ्या गृहिणी किंवा गृहिणीच नाही तर जी काही आपली जनता आहे, जे प्रेक्षक आहेत, सगळ्यांना कशा पद्धतीने या कॅशलेस वाटचालीकडे नेता येईल? सर्वप्रथम मी असं सांगेन की ही जी लकी ग्राहक योजना आणि डिजिधन म्हणजे व्यापार मला योजना, पुन्हा एकदा तुम्हाला ह्याच मुद्द्याकडे आणायचंय मला की फक्त आपल्या शहरापुरतं नाही तर खेडेगावात आणि शेतकरी जे काही आपले आहेत ग्रामीण भागाकडे सुद्धा ह्या योजना अधिक कशा लोकप्रिय करता येतील बरोबर. आणि सोप्या पद्धतीने.
बरोबर आहे. जसं आपण चर्चेच्या सुरुवातीलाच मान्य केलं की हे होणं आवश्यक आहे. नोटांचा, चलनी नोटांचा कमीत कमी वापर होणं हे आवश्यक आहे. हे एकदा आपण मान्य केलं आणि मोबाईल हा फक्त आपण फोन घ्यायला किंवा SMS पाठवायला किंवा व्हॉट्सॲप पाठवायला इतकाच मर्यादित उपयोग नाही. तर ह्या मोबाईलच्या द्वारे तुम्ही वेगवेगळे तुमचे खर्च करू शकता आणि अतिशय सुरक्षितरित्या करू शकता. हे एकदा लोकांना कळलं, त्यांच्या मनातली भीती गेली की आपोआप आपला समाज हा कॅशलेस सोसायटीच्या मार्गाने डेफिनेटली जाईल. ह्याच्यामध्ये मी अजून एक असं सांगेन की प्रत्येकाने काही ज्या वेबसाईट्स आहेत त्या स्वतः बघण्याचा प्रयत्न करा. आता ही जी योजना चालू आहे त्याच्यामध्ये जर का तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल की बाबा मला बक्षीस मिळालेलं आहे का नाही, तर त्यांनी www.digidhanlucky.mygov.in ह्या वेबसाईटवर जर का ते गेले तर त्यांना निश्चितपणे ते जाणून घेऊ शकतील की मला या योजनेमध्ये बक्षीस मिळालं आहे का नाही. म्हणजे ह्या काही अशा वेबसाईट्स आहेत, म्हणजे मला असं वाटतं की ज्या काही तांत्रिक कारणामुळे प्रेक्षक आपल्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकत नाही त्यांच्यासाठी आता पुन्हा एकदा ह्या वेबसाईट्स आहेत की त्यांच्यावरून तुम्ही अजून अधिक माहिती घेऊ शकता आणि या योजनेविषयी अधिक जाणून घेऊ शकता. सर पुन्हा एकदा त्याच्या काही वेबसाईट्स आहेत त्या तुम्ही मी नक्कीच ह्या वेबसाईट परत सांगेन. www.digidhanlucky.mygov.in ही एक वेबसाईट आहे. दुसरी वेबसाईट जी आहे ती www.cashlessindia.gov.in अशी वेबसाईट आहे. तिसरी वेबसाईट, समजा जर का तुम्हाला भीम ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं असेल तर तुम्ही bhimapps.in अशी सुद्धा वेबसाईट आहे, त्याला जरूर भेट द्या आणि त्याच्यामध्ये इत्थंभूतपणे की भीम ऍप्लिकेशन हा तुमच्या मोबाईलवर कसा डाउनलोड करायचा आहे हे त्याच्यामध्ये अतिशय छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी प्रेक्षकांनी ह्या वेबसाईटना जरूर भेट देणं खूप गरजेचं आहे. या वेबसाईट तुम्ही चेक करा आणि अजून कशा पद्धतीने आपण यात सहभागी होऊ शकतो याचा विचार करा. सर खरंच हा विषय जो आहे तो इतका म्हणजे छान आहे की आपल्या पुढच्या भारताचं एक भविष्य जे आहे ते आपण सगळं रंगवतो, त्याची सुरुवात झालेली आहे. सुनीलजी, मला तुम्हाला विचारायचं की UPI किंवा रुबी कार्ड्स, USSD याविषयी आपण माहिती घेतलेलीच आहे, पण AEPS याविषयी अजून आम्हाला थोडी माहिती द्या. AEPS म्हणजे आधार संलग्न पेमेंट सिस्टीम. AEPS आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम. आता असं म्हटलं जातं की भारतात खेडोपाड्यामध्ये अनेक लोक आहेत जे अशिक्षित आहेत, तर या लोकांपर्यंत हे कसं पोहोचणार? त्यांनी जनधन खातं उघडलंय पण त्यांच्या अकाउंट नंबर कसा लक्षात राहणार? हा एक मोठा प्रश्न आहे. पण त्यासाठी आधार हीच ओळख हे अतिशय महत्वाचं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी बँकांना सुद्धा आपली शाखा उघडून सेवा देणं शक्य नाही आहे. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी बिझनेस कॉरस्पॉन्डंट आणि बिझनेस फॅसिलिटेटर अशी एक संकल्पना आणली आहे. त्यामुळे जिथे जिथे खेडोपाड्यांमध्ये जाणं शक्य नाही, शाखा उघडणं शक्य नाही, तिथे बँकांनी आपापले बिझनेस कॉरस्पॉन्डंट अपॉइंट केलेले आहेत आणि तिथली जनता आधारच्या साह्याने म्हणजे स्वतःचा आधार नंबर सांगून स्वतःच्या अंगठ्याद्वारे त्याची ओळख पटवून देतात आणि त्यामुळे रोख व्यवहार करणं, पैसे भरणं, पैसे काढणं, तसंच इतर काही पेमेंट करणं, खात्यातली शिल्लक जाणून घेणं या सर्व सुविधांचा लाभही ते घेऊ शकतात. त्यामुळे आपलं जे स्वप्न आहे की लेस कॅश विजन ही खेडोपाड्यात पण पोहोचली पाहिजे, ती आधार एनेबल्ड पेमेंटच्या स्वरूपामध्ये नक्की सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी आम्हाला खात्री आहे. खरं आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं की खेडेगावात सुद्धा किंवा ग्रामीण भागात ही योजना अशा पद्धतीने पोहोचू शकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की थंब सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये सुरक्षितताही आहे, नाही त्याविषयी बोला. सुरक्षित म्हणजे कसं आहे की आपली ओळख, आता जर माझं जर थंब आहे तर माझ्या अकाउंटचं किंवा माझं सर्टिफिकेशन हे मीच करणार आहे, हे दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणजे याच्यासारखा सुरक्षित व्यवहार नाही आणि त्यामुळे मी थंब वापरल्यानंतर माझ्या खात्यातली जी काही देवाणघेवाण आहे ती बिझनेस कॉरस्पॉन्डंटच्या द्वारे मी करू शकतो, माझ्या खात्यातली शिल्लक जाणून घेऊ शकतो आणि जी कुठली पेमेंट करायची असतील
ती पेमेंट सुद्धा मी आधारच्या सहाय्याने करू शकतो. अरे वा. आणि म्हणून लोकांमध्ये ही एक प्रकारचा एक विश्वास निर्माण झालाय की माझं खातं आहे मीच वापरणार आहे. पूर्वी अंगठा दाखवला की लोक म्हणायचे अशिक्षित आहे, पण तोच अंगठा आता पॉवरफुल झालाय आणि त्याच्या साह्याने आपण आता सर्व प्रकारची पेमेंट करू शकतोय. खूप छान असं सांगितलं की त्या संख्याचा वापर करून आज आपण प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करत आहोत. सुहासजी, मला तुमच्याकडे यायचं आहे की जसं आपण मगाशी गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही एक छान सांगितलं की अजून काही वर्षांनी किंवा काय फक्त एक मोबाईल घेऊन आपण घराच्या बाहेर अगदी निश्चिंतपणे जाऊ शकतो. म्हणजे जसं पूर्वी होतं की मी पॉकेट विसरले किंवा काही विसरले तर पुन्हा घरी जाऊन आपल्याला पैसे घेणं किंवा ह्या ज्या काही गोष्टी होत्या अजूनही थोड्या थोड्या होतात. पण तुम्ही सांगितलं की फक्त एक फोन जो 24 तास आपल्याबरोबर असतो तो घेऊन आपण सगळी भ्रमंती करू शकतो. आणि 3 ते 4 वर्षात काय दिसेल आपल्याला चित्र, काय सांगाल सुनीलजी? बरोबर आहे. आता जर का आपण असं बघितलं की जेव्हा नोटांचा वापर जास्त होता तेव्हा नोट काउंटिंग मशीन्सना मोठा डिमांड होता. आता जेव्हा आपण कॅशलेस व्यवहारांकडे वळलो आहोत आणि बघतो आहोत तेव्हा आता असं जाणवायला लागलंय की 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये पीओएस म्हणजे पॉइंट ऑफ सेल्स मशीन जी आहेत ही फक्त 15 लाख आहेत. त्याच्यामुळे आता असं जाणवायला लागलं की ही पीओएस मशीन्स वाढली पाहिजेत. परंतु टेक्नॉलॉजी इतकी वेगाने पुढे सरकतीये की असं होऊ शकतं 3-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये की जसं साठे सरांनी सांगितलं की थंब इम्प्रेशन आणि डोळ्यांच्या बाहुलीनी तुमची ओळख पटवली जाईल. आणि तसं जर का शक्य झालं तर इव्हन ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पॉइंट ऑफ सेल्स मशीन ही सगळी रिडंडंट होतील, त्याचा उपयोग होणार नाही. आणि थंब इम्प्रेशन आणि डोळ्यांच्या रेटिनानी जे ओळख पटवली जाईल त्याला महत्व येईल आणि लोकांचं आयुष्य त्यामुळे जास्त सुलभ होईल. अजून एक मुद्दा जो चर्चेच्या ओघात मगाशी आपण विसरलो की ह्या 4 ऍप्लिकेशनचे किंवा वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत ऑनलाईन पेमेंट करण्याच्या त्याचे चार्जेस काय आहेत, त्याची काही कॉस्ट ग्राहकांना द्यावी लागते का? तर मला त्याच्याविषयी पण असं सांगायला आवडेल की यूपीआय किंवा जसं आपण म्हटलं की रुपे कार्ड, आता यूपीआय मध्ये बऱ्याचशा बँका, जवळजवळ सगळ्या बँका कुठलाही चार्ज घेत नाहीत. 0 चार्ज मध्ये तुम्ही ते पेमेंट करू शकता. वेअर ॲज ज्या काही इतर पद्धती आहेत जसं की पेटीएम, तर त्याच्यामध्ये मात्र ग्राहकांना काही ठराविक चार्जेस किंवा फी ही द्यावी लागते. तर त्याचाही ग्राहकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि जसं आपण म्हटलं की आज आपण बघतो की 85% व्यवहार भारतामध्ये रोखीने होत आहेत. हे जर का अमेरिकेमध्ये जर का तुम्ही बघितलं तर जवळजवळ 70-75% व्यवहार हे ऑनलाईन आणि कॅशलेस असतात. आणि माझी अशी खात्री आहे की पुढे जर का आपण 10-12 वर्षाचा विचार केला तर भारतामध्ये सुद्धा हे चित्र निश्चितपणे दिसेल की आपले सुद्धा जवळजवळ 70-75% व्यवहार हे ऑनलाईन होतील, कॅशलेस होतील, नोटांची आवश्यकता लागणार नाही आणि आपण एक अतिशय विकसित देश म्हणून निश्चितपणे जगापुढे आपली ओळख करू शकतो. अगदी खरं. मला सुनीलजी तुम्हाला विचारायचं की जसं सरांनी खूप छान सांगितलं की ह्या वाटेवर आता आपण चालतच आहोत आणि अजून एक 10-12 वर्षांनी आपणही तेवढेच प्रगतिशील म्हणू शकतो की 85 ते 90% कॅशलेस हा व्यवहार आपण करू शकतो. आता ह्या ज्या काही 4 योजना सांगितल्या किंवा लकी ग्राहक योजना, डिजिधन व्यापार योजना याविषयी आपण बोललो, त्याचबरोबर कुठल्या 4 पद्धतीने आपण त्याच्याशी संलग्न होऊ शकतो याविषयी आपण बोललो. अजून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना किती छान आणि सोप्या पद्धतीने आपण त्याचा अवलंब करू शकतो आणि किती सुरक्षित आहे आणि या योजनेत आपण सहभागी होऊ शकतो, पुन्हा एकदा त्याच्यावर नजर टाका थोडक्यात. नाही, याच्यामध्ये कसं आहे की आम्ही अनेक प्रकारचे जेव्हा ग्राहक मेळावे घेतो त्यावेळेला लोकांकडनं असा प्रश्न येतो की हे स्वप्न आपलं खरोखरच पूर्ण होणार आहे का, तुम्हाला काय वाटतं? तर त्यावेळेला आम्ही सांगतो की तुम्ही जर विचार केलात की भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 65% लोकसंख्या ही तरुण आहे आणि आजची जी तरुणाई आहे यांच्याकडे तंत्रज्ञानाचं कौशल्य खूप सुंदर आहे. आणि आपण म्हणतो की हे इलेक्ट्रॉनिक वापरता येईल का नाही, पण गेली 10-12 वर्ष लोक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या द्वारे मतदान करतायत. त्यामुळे त्यांना ही वापरायची ऑलरेडी सवय झालेली आहे. आणि जी 65% पॉप्युलेशन जे यंग आहे तर याचा बेनिफिट घेऊन हे जे डिजिटल इंडियाचं स्वप्न आहे याच्याकडे वाटचाल करणं सोपं होईल. जसं मगाशी यूपीआयचा किंवा चार्जेसचा जो उल्लेख झाला
ते याच्यामध्ये नक्कीच आहे की आता बँकांनी चार्जेस ठेवलेले नाहीयेत, पण अनेक जण प्रश्न विचारतात की पुढे मागे चार्जेस येतील का, आणि मग चार्जेस आले की तुम्ही आम्हाला ही सवय लावताय आणि नंतर आमच्याकडनं चार्जेस घ्याल. त्यावेळेला लोकांचं शंकेचं निरसन करायला मला खूप आवडतं. त्यांना मी नेहमी माझं आवडतं उदाहरण देतो की जेव्हा मोबाईल फोन आला त्यावेळेला इन्कमिंगलाही लोक चार्जेस लावत होते मोबाईल कंपन्या, पण त्याचा जेव्हा व्हॉल्यूम वाढला, व्याप वाढला, तेव्हा इन्कमिंगचे चार्जेस आपोआप गेले. तसं जेव्हा याचा व्हॉल्यूम वाढेल, याचं जेव्हा काम वाढेल, जास्तीत जास्त लोक हे तंत्रज्ञान जेव्हा वापरायला लागतील त्यावेळेला हे चार्जेस हे अतिशय नगण्य असतील आणि हे माफ केले जातील. तसंच यातलं एक महत्वाचं उदाहरण आहे ते म्हणजे गुगलचं. गुगल आणि जीमेलचा वापर सगळेजण सर्रास करतात. जगातल्या कानाकोपऱ्यातली माहिती घेण्यासाठी, मेल पाठवण्यासाठी, सगळ्यासाठी आपल्याला जीमेलचा उपयोग होतो, पण त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत. मग हे कधी का कोणाच्या मनामध्ये येत नाही की गुगल किंवा जीमेल आपल्याला अद्ययावत तंत्रज्ञान देतात आणि हे तंत्रज्ञान देत असून सुद्धा आपल्याकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाहीत. तर हे कसं शक्य होतं की त्यांच्याकडे जेवढी रजिस्ट्रेशन होतात, जो व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमचा उपयोग करून ते त्या गुगलवरती किंवा याच्यावरती वेगवेगळ्या ज्या जाहिराती आणतात, तर त्यांचं उत्पन्नाचं साधन वेगळं आहे. म्हणजे आम्ही सुद्धा ग्राहकांना सांगतो की तुम्हाला सेवा देत असताना तुमच्याकडनं पैसे घेणं हे उद्दिष्ट नाहीये, पण हे तंत्रज्ञान जर वापरायला सुरुवात झाली आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक जर वापर आपण केला तर या गोष्टी अतिशय सुलभ होणार आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला तेच विचारायचं आहे की आपण म्हणतो की तंत्रज्ञान वाईट आहे, पण त्याच तंत्रज्ञानाचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला तर आज आपण बघतोय की काय रिझल्ट्स आपल्या समोर येतील. तुम्ही सांगा. बरोबर. नाही, जसं साठे सर म्हणत होते की आज सरकारने ह्या बक्षीस योजनांद्वारे लोकांमध्ये एक जागृती करण्याचा प्रयत्न केलाय. तर माझं लोकांना हे एकच नम्र आवाहन राहील की 14 एप्रिल म्हणजे ज्या दिवशी मेगा ड्रॉ होणार आहे त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी हे कॅशलेस आणि ऑनलाईन पेमेंटची सवय सुरू ठेवावी. की आता बक्षीस योजना थांबलेली आहे तर आता मी परत रोखीने व्यवहार करेन, असं कृपया करू नये. कारण त्याच्या पाठीमागचा उद्देश तोच आहे आपला. हा खूप छान मुद्दा तुम्ही सांगितला की त्याची कालमर्यादा आहे आणि एवढी आपण चर्चा केली, एवढे छान उपाय सांगितले किंवा कशा पद्धतीने लोकांनी त्यात सहभागी व्हायला पाहिजे, आणि खूप जाता जाता मला असं वाटतं खूप छान असं सांगितलं तुम्ही की त्या मर्यादेनंतर त्यांनी तो व्यवहार थांबू नये. प्लीज सांगा. नाही, तेच की ही एक प्रोत्साहनपर योजना आहे ज्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांची बक्षिसं आहेत, परंतु ह्याचा मूळ उद्देश जर बघितला तो लोकांना ऑनलाईन पेमेंट करण्याची सवय व्हावी हाच आहे. आणि त्याच्यामुळेच ही सवय लोकांनी डेफिनेटली चालू ठेवावी आणि त्याच्यामुळेच आपली प्रगती होणार आहे. जसं मी मगाशी म्हटलं की जो काही खर्च गव्हर्नमेंटला नोटा छापण्यासाठी किंवा बँकांना हँडलिंगसाठी जो 21,000 कोटी वार्षिक खर्च आहे हा डेफिनेटली कमी होईल. आणि जसं तुम्ही बँके थ्रू किंवा ऑनलाईन पेमेंट करता त्याचं प्रत्येकाचं एक फुटप्रिंट म्हणजे ज्याला पाऊल खुणा म्हणतो ह्या राहतात, ज्या तुमच्या कॅशमध्ये रोखीमध्ये राहत नाहीत. त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद राहते आणि ते अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद आणि समांतर अर्थव्यवस्था ही निश्चितपणे कमी व्हायला आळा घालायला मदत होईल. अगदी खरं आहे. सरांनी आता आजचा जो आपला विषय होता की लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना त्या नक्की काय आहेत, कशा पद्धतीने आपल्याला त्यात सहभागी होता येईल, आणि हे जे आपलं एक स्वप्न आहे की एक प्रगतीपथावर भारत, ह्या ज्या योजना आहेत त्याच्यात आपणही सहभागी कसं होऊ शकतो, एक कॅशलेस इंडिया कसा होऊ शकतो हे आता आपण जाणून घेतलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्याची 2 माध्यमं आहेत. फेसबुकद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत सांगू शकता. आपला फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलद्वारेही तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. खरंच तुम्ही दोघं आज इथे आलात आणि ज्या छान पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आम्हाला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ही योजना उलगडून दाखवल्यात त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपणही भेटूया पुढील भागात पुन्हा एकदा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.